संक्रांतीला सुगड्याचं खूप महत्त्व आहे बायकांना ओवाळण्यासाठी. आम्ही दरवर्षी बाजारात न जाता पारंपरिक पद्धतीने कुंभारवाड्यात जाऊनच सुगडे आणतो. हे पहा तुम्ही, त्यांनी एवढ्या मोठ्या बोळ्या बनवल्यात, बोळ्याचे खण आणि हे सुगडे पण खूप सारे बनवलेत. हे बघा तुम्ही, आकार याचा खूप लहान आहे पण एवढं सुंदर बनवलं त्यांनी की असं वाटत होतं की प्रत्येक हातात घेऊन असं बघावंच. आम्ही चांगले चांगले बघून घेतले, सगळेच खूप छान आहेत. त्या दरवर्षी मंदिरापाशी स्टॉल लावतात. त्या म्हणले अजून काही स्टॉल लावलेला नाही, उद्यापासून स्टॉल लावतील म्हणले आम्ही त्या. आणि मग आम्ही तिथं सुगडे खरेदी केले त्यांच्याकडून, 4 बोळ्या आणि 1 सुगडं. त्याची पूजा केली पारंपरिक पद्धतीने. कुंभारीण मावशींना पण हळदी कुंकू देऊन हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन त्यांना चुडे देऊन ते घेतले आम्ही सुगडे. त्याची पूजा केली आणि त्यांनी एकदम योग्य दरामध्ये दिलं. प्रकाशनगरमध्ये चंद्रोदय कॉलनीत त्यांचा कुंभारवाडा आहे, तिथं त्यांनी ठेवलेत हे. आणि मंदिरापाशी स्टॉल पण लावतील दत्त मंदिरच्या तिथं, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन खरेदी करू शकता. एकदम योग्य दरामध्ये लावलेत त्यांनी. पाहू शकता तुम्ही, खूप सारे बनवलेत त्यांच्याकडे. अजून काही आहेत, मातीच्या कुंड्या पण आहे झाडं लावण्याच्या. हे पहा, मी ओसायला यावर्षी पितळेचं टोपलं घेतलं आणि त्याचे मुहूर्त पण खूप छान झालं, कारण मला डायरेक्ट सुगडे आणायला जाऊन मी हे टोपलं घेऊन गेले. त्याच्यातच मी तिथं पूजा करून त्याच्यातच घेऊन हे सुगडे मी घरी आले. त्याच्यामुळे मला अजून